नमस्कार. मी आहे आपला प्रिय बल्लवाचार्य संजीवी नामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे स्वादयात्रा. आणि स्वादयात्राच्या ह्या एपिसोडमध्ये आपण माझी एक फेवरेट भाजी आहे ती मी करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याच्यासाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण पहिला एकत्रित करून घेऊ आणि मग पुढे आपण त्या रेसिपीकडे वळू. या भाजीला लागणारं सर्वप्रथम म्हणजे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतो आहे, थोडा एक्स्ट्रा घेतो आहे कारण फोडणीलाही लागणार आहे आणि भरायलाही लागणार आहे. तर मी कांदा घेतला आणि आता कांद्याबरोबर बाकीची सामग्री त्याची जी आहे ती आपण घालून घेऊ. इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यात थोडीशी हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर, मी इथं काश्मीरी चिली पावडर वापरतो आहे कारण मला फारसं तिखट करायचं नव्हतं म्हणून. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट मी शेवटला घालीन, बट मीठ लागेल आपल्याला. येस, आता लागणार आहे आपल्याला म्हणजे मीठ चवीप्रमाणे आपल्या. मी अजून डिशचं नाव रिव्हील करत नाही आहे मुद्दाम. आणि ह्या डिशचं ॲक्च्युली क्राऊन ऑफ द डिश म्हणायला हरकत नाही, ती म्हणजे काळा गोडा मसाला, आपला महाराष्ट्रातला स्पेशल. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं चिंचेचा कोळ करून ठेवला मी, तो घालणार आहे. आणि फायनली चव बॅलन्स करायला गूळ आपला. आता हे सगळं मी मिक्स करून घेतो पहिलं, आणि मग ज्या डिशला आपण हे वापरणार आहोत हे मिक्सचर ते आपण चिरून घेऊ. बेसिकली भाजीच करणार आहोत आपण. तर त्या ज्या भाजीला लागणार आहे आपण हे सगळं, ही सामग्री आता मिक्स करून घेतली आणि इथं थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आपण. मिक्सचरची मी थोडीशी चव घेऊन पाहिली तर मला स्लाइटली आंबट वाटला, म्हणून मी आता ह्याच्यात आणि थोडासा गूळ घालून ती टेस्ट बॅलन्स करून घेणार आहे. येस, आता नेक्स्ट प्रक्रियेकडे वळू. इथं मी थोडी वांगी घेतली आहेत, याला आपण अशी चीर देऊ पहिला, आणि मग त्याच्यामध्ये हे मसाला स्टफ करून नंतर आपल्याला भरलं वांगं तयार करायचं आहे. तर पहिला मी या वांग्यांना चीर देऊन इथं करून घेतो. भरायच्या आधी एकदा वांगी बघितलेली बरी, म्हणजे आतून कीड वगैरे लागली आहे का. मग बऱ्याच वेळेला कीड लागलेली असते आणि आपल्याला कळत पण नाही. तर मी 4 वांगी घेतलेली आहेत, जी ॲक्च्युली तसं बघितलं तर दोघांना पुरण्यासारखी आहेत. राईट, आपलं वांगं आता चिरून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला जो आहे जेवढा स्टफ करता येईल तेवढा करायचा आपण. असाच हा वांगा मी मसाला सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतो. मग आपण पुढची प्रक्रिया सुरू करूया. आपली 4ही वांगी आता भरून झालेली आहेत आणि आता आपण ही साईडला एक 5 मिनटं ठेवून देऊ आणि फोडणीची तयारी करू.
की मी एका भिडाच्या तव्यात करणार आहे. तर त्यासाठी मी तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण एक साधारण 2 टेबलस्पून तेल घेणार आहोत. आणि ते गरम झालं की आपण त्याच्यात आपले हिंग मोहरीची फोडणी आणि मग पुढची प्रक्रिया सुरू करू. हे तापलं आहे की नाही कसं ओळखावं? तर पूर्वीच्या काळी आपल्याकडं काही थर्मोमीटर्स वगैरे नाही तर असे बाकी काही अप्लायन्सेस नाही ते इन्स्ट्रुमेंट्स नव्हते की ज्याच्याने तेलाचं टेम्परेचर बघता येत होतं. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी अगदी मस्त पद्धती काढल्या होत्या. एखादी मोहरीचा दाणा टाकून बघायचे, ती तडतडली की समजून घ्यायचं की तेल तापलं. याचं बघा, जसं आता ही मोहरी एवढीशी टाकली तर लगेच ते फुटायला लागली. तर आता आपण आपली लागणारी भाजीला जेवढी मोहरी आहे आणि त्याच्यानंतर इमिजिएटली हिंग आणि आपला जो थोडासा मसाला उरला होता तो मी घालतो. वांगी भरून झाल्यानंतर जो उरलेला मसाला आहे याच्याने काय होईल की तेलाचं टेम्परेचर पण कमी होईल आणि मसाला पण जरासा भाजला जाईल. त्याचा आपण हा पहिला भाजून घेऊ चांगला व्यवस्थित. बाजूने तेल सुटायला लागलं आहे ह्याचा अर्थ आहे की आपला मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे. आपण ह्याला अजून जास्ती भाजणार नाही आहोत कारण आपल्याला ह्याच्यातच वांगी शिजवायची आहे. तर तो मसाला त्याच्याबरोबर अजून बराचसा शिजला जाणार आहे. तर जास्ती तो करपायला नको म्हणून आता आपण आपली जी स्टफ केलेली वांगी आहेत ती ह्याच्यात घालून घेऊ. आणि उरलेला जो मसाला आहे तो पण काही वाया नाही घालणार आहे, त्यामुळे तोही वापरून घेऊ आपण. ही भाजी आपल्याला पाणी न घालता वाफेवर शिजवायची आहे, त्यामुळे मी गॅस एकदम मिनिमम केलेला आहे आणि ह्याच्यावर हे आता झाकणी ठेवून एक 5 मिनटाला असं शिजवणार आहे. त्यानंतर मग परत एकदा ढवळून त्याला व्यवस्थित परतून म्हणजे काय म्हणतो आपण ते वांगी परतून घेऊ जराशी आणि मग परत त्याला शिजवत ठेवू वाफेवर. मिनटं झालेली आहेत. आपण वांगी जराशी एकदा पलटून घेऊ, नाहीतर ती काय होतील एकाच साईडला ती लागतील आणि जळून जातील. त्याच्यापेक्षा आपण सगळीकडनं त्याला व्यवस्थित हीट लागावी आणि व्यवस्थित शिजावी हा आपला उद्देश आहे. 2-4 मिनटं झालेली आहेत. तर परत एकदा आपण त्याला पलटून घेऊ, त्यामुळे सगळीकडनं वांगी आपली व्यवस्थित शिजली जातील. भाजी खाली लागायला लागली आहे, त्यामुळे थोडंसं पाण्याचा एक शिंपडा मारणार आहे मी, जस्ट टू काय म्हणतो आपण एक स्टीम क्रिएट करायला. फ्लेवर एन्हान्समेंट आणि चव वाढवण्यासाठी मी थोडे कढीपत्त्याची पानं आत्ता टाकणार आहे. फोडणीत मुद्दाहून नाही टाकली, नाही तर ती पण अशी हे झाली असते. तर आपल्याला फक्त कढीपत्त्याचा वर्ण जो वास पाहिजे तो मस्त मिळणार आहे. एक 5 मिनटं अजून लागणार आहेत बहुतेक भाजी व्हायला. ऑलमोस्ट झालेली आहे म्हणायला हरकत नाही, बट स्टील आपली भरली वांगी होत आलेली आहेत. थोडा वेळ अजून झाकून परत एकदा शिजवून घेऊ.
भाजी आता आपल्या पद्धतीने सर्व करणार आहोत. इथं एका प्लेटमध्ये फायनल कोथिंबीर ही तर पाहिजेच. त्याच्याशिवाय म्हणतो ना आपण की एक सजावट ही पाहिजेच कुठल्याही भाजीला. ही कोथिंबीरची सजावट आपण घातलेली आहे आणि ही भाजी खायला ते एकदम रेडी आहे.